आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता धनंजय बद्दल जर काही वाईट बोललास ना तर मी मागचा पुढचा कसलाच विचार करणार नाही. आणि आहे माझं प्रेम धनंजयवरती. कालही होतं आणि इथून पुढे असणार आहे. काय म्हणणं आहे तुझं? माझं एवढंच म्हणणं आहे की तुझं धनंजयवर प्रेम आहे, मग तू त्याच्यासोबत लग्न का करत नाहीस? सुंदरी, आय एम सॉरी. आय एम रिअली सॉरी. मला धनंजय विषयी वाईट बोलायचं नव्हतं, पण तुझ्या मनात जे काही ना धनंजय विषयी ते बाहेर काढण्यासाठी मला तसं बोलावं लागलं. आय एम रिअली सॉरी. पण हो, मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत. अजून किती दिवस तू स्वतःची फसवणूक करणार आहेस? अजून किती वेळा तू स्वतःच्या प्रेमाचा त्याग करणार आहेस? खरं प्रेम फार मौल्यवान असतं, फार नशिबाने आणि फार मोजक्या लोकांना मिळतं. जर तुला ते मिळाले तर ते जब असं झिडकारू नकोस. मला सुद्धा अनुच्या रूपात खरं प्रेम मिळालं होतं, पण नाही सांभाळू शकलो. मी आज एकटा पडलोय. तर तुला एवढीच रिक्वेस्ट करेन मी की खरं प्रेम मिळालंय तर ते जप. पण माझ्यावर खरंच सांगतो, देवाची कृपा आहे, दुसऱ्यांदा मला खरं प्रेम मिळते सावीच्या रूपात. आणि तिने मला पुन्हा एकदा जाणीव करून दिली की खरं प्रेम काय असतं. त्यामुळे मी तुम्हा दोघांना वेगळं होताना नाही बघू शकत. सुंदरी, बघ, जर सावीमुळे आपल्याला एकत्र राहावं लागलं तर एवढं निश्चित आहे की मी आधी ज्या चुका केल्या त्या पुन्हा नाही करणार. पण तरीही मला असं वाटतं ना की धनंजय शिवाय तुझ्यावर जास्त प्रेम कोणी नाही करू शकत. तुला त्याच्यापेक्षा जास्त सुखात कोणी नाही ठेवू शकत. म्हणून मी तुला रिक्वेस्ट करतो की धनंजय सोबत लग्न कर, त्याच्यासोबत संसार थाट. मी सावीला सांभाळून घे. माझ्यामुळे एकदा तुमचं लग्न मोडलंय आणि जर पुन्हा तू आता असा काही डिसिजन घेतला तर त्याचा दोष सुद्धा माझ्यावरच येईल. आणि प्लीज, मी खूप थकलोय आता सुंदरी. मी एवढं पाप स्वतःवर नाही ओढवून घेऊ शकत. तुला असं वाटत असेल की हा माझा स्वार्थ आहे, मी स्वार्थाने बोलतोय, तर तसं समज. पण प्लीज, आय रिक्वेस्ट यू, तुम्ही दोघांनी एकत्र या, तुम्ही दोघांनी लग्न करा. आय रिक्वेस्ट यू, प्लीज. पण हे कसं शक्य आहे आदित्य? मी सावीशिवाय नाही राहू शकत. सुंदरी, बघ प्लीज, तू माझा ऐक. तू सावीची काळजी करू नको. तिची समजूत मी काढेन, मी तिला समजावेन. आय प्रॉमिस, मी वचन देतो तुला. तुझं धनंजयचं लग्न व्यवस्थित होईल, निर्विघ्नपणे पार पडेल, मी वचन देतो तुला. बघ सुंदरी, मी आतापर्यंत तुला खूप त्रास दिलाय, मला माहिती आहे. पण आज पहिल्यांदा मैत्रीचा हात पुढे करतोय. प्लीज ते एक्सेप्ट कर. सुंदरी, या जगात तुझ्यावर कुठलंही संकट येणार नाही. ती संकट येण्या अगोदर मी त्यांच्या समोर उभा राहीन, मी प्रॉमिस करतो तुला.
मी काय म्हणते, आदित्यने एक पाऊल पुढे टाकलंय तर आपण या गोष्टीसाठी सुंदरीला तयार करायला पाहिजे ना. म्हणजे आपणही एक पाऊल पुढे टाकायला हवं. मी काय म्हणते, आपण की नाही आधी सरूशी बोलून घेऊया आणि मग आदित्य बोलेल. कसं आहे ते बरं राहील ना. मी काय म्हणते, आपण ह्या गोष्टीला येळ नकोच लावायला. सुंदरी संघ आपण बोलूनच घेऊया. हा बरं चला, मी निघते. हा येते येते. सरू थांब जरा. काय झालं बोला ना. नाही म्हणजे म्हणजे आम्हाला की नाही तुझ्या बरोबर बोलायचंय, म्हणजे महत्वाचं बोलायचंय. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नको नको, मी बोलतेच. या काही कामाच्याच नाही. काय झालं, काय बोलायचंय? अगं ते म्हणजे आम्हाला असं वाटतंय तू आता तुझ्या लग्नाचा संसाराचा विचार करावा. म्हणजे तुझ्यासाठी नसेना पण सावीसाठी तरी करावा. आणि सावीसाठीच का, मी तर म्हणते तुझ्यासाठी पण करायला पाहिजे. अगं एवढी वर्ष तू त्याग केलीसच की, तू तुझ्या लग्नाचा विचार करावा. काय ग शशी, बरोबर ना? हो, म्हणूनच आम्ही म्हणतोय असं की तू आणि आदित्य. अरे सुंदरी, तू अजून गेली नाहीस का? चर्चा काय झाली एवढी इकडे? आदित्य बोलला माझ्याशी, मी त्याच्यावर विचार करते. हा अगं ते काल आपल्यामध्ये जी चर्चा झाली ना त्याविषयी बोलतायत त्या. म्हणजे आदित्य तू सुंदरीशी बोललास पण? हो. तो बोलला माझ्याशी. आणि सुंदरी, मी काय म्हणतोय, तू अजून इकडे का थांबली आहेस? अगं उशीर होईल ना तुला ऑफिसला. जा. अरे आदित्य, असं काय करतो? बोलू दे की आम्हाला तिच्याशी. हे बघा, आपण बोलतच राहू, आपली चर्चा होतच राहील. रात्री बोलूया वाटल्यास, पण आता जर ती गेली नाही ना तर तिला उशीर होईल. मग परत कोणी तिला म्हटलं की कलेक्टर साहेब उशीर येतात तर तुम्हाला आवडणार आहे का? सुंदरी, तुला खरंच मला असं वाटतं तुला उशीर होईल. एवढ्या दिवसांनी चाललीस ऑफिसला, वेळेवर जा. बरं मी निघते. सरू सांभाळून जाग. अरे आदित्य, तू सांगून मोकळाही झालास. उत्तम, प्रश्नच मिटला. हे बघा, ही प्रश्न मिटलाय पण जरा वेगळ्या पद्धतीने. म्हणजे सुंदरी आणि माझा नवीन प्रवास सुरू होणार आहे, पण एकत्र नाही, वेगवेगळा. एकत्र नाही म्हणजे? मी काल सुंदरी आणि धनंजयचं बोलणं ऐकलं. म्हणजे सुंदरी पुन्हा एकदा? हो, स्वतःच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून ती पुन्हा एकदा अनुला दिलेलं वचन पूर्ण करणार आहे. हे बघ, निर्णय काही असो, सुंदरीने तिचा निर्णय धनंजयला ऐकवला असेल तर आपण तो बदलायचा प्रयत्न का करतोय? तिने जर निर्णय घेतलाय तर काहीतरी विचार करूनच घेतला असेल ना. आणि तो जर आपण बदलायचा प्रयत्न केला तर सावीचं काय होईल? आणि आदित्य तुझं काय होईल रे? आजपर्यंत मी माझाच विचार करत आलो. मग आता माझ्या बंधनातून मुक्त होण्याने जर सुंदरीला आनंद मिळणार असेल, सुखी संसार मिळणार असेल तर तसं नको का करायला? अरे पण बाळा, सावीचं काय? तिची काळजी करू नकोस, मी आहे ना. मी बोलतो ती अशी, मी समजावेन तिला. आणि एकदा तिला समजून झालं की मी कायमचं निघून जाईन इकडनं. अरे आदित्य, पण दुसरा काहीच मार्ग नाही का रे? अजून दुसरा कुठला मार्ग असता तर मलाही आवडलं असतं, पण नाहीये दुसरा कुठला मार्ग. आजपर्यंत जे काही केलंय ते सगळं सावीसाठीच केलंय. पण आज जर मी लांब जाण्याने सावीला एक आई मिळणार असेल, एक फॅमिली मिळणार असेल तर अजून काय हवंय मला? आणि बघा, सुंदरीने आतापर्यंत माझ्यावर
भरपूर उपकार केलेत, मला ते वाढवायचे नाहीये. अरे तुम्ही सगळे एवढे इमोशनल का झालात? अहो ही वेळ काही इमोशनल होण्याची नाहीये, हा आनंदाचा क्षण आहे. ह्या घरात एक लग्न होणार आहे, आपली सगळ्यांची सुंदरी फायनली संसार करणारे, सुखाने जगणारे, तर आपण सगळ्यांनी हॅपी असायला पाहिजे ना. आणि हे बघा, हे सगळं एवढं इझिली होणार नाही. मला तुमच्यापैकी प्रत्येकाची मदत लागणार आहे. मदत? ती कशी काय? आई सांगतो मी तुम्हाला. काय ना, सुंदरी आणि धनंजय असे इझिली एकत्र येणार नाही. त्यांना एकत्र आणावं लागेल वेगळ्या मार्गाने आपल्याला. कोणता? सांगतो. आदित्य आता सुधारलाय, तुम्ही जसं म्हणताय. त्याला असं वाटतंय की मी आणि त्याने सावीच्या आई वडिलाची जबाबदारी पार पाडावी. मला थोडा वेळ हवाय. धनंजय, मला काही विचारायचं होतं. तुम्ही काल सुंदरीला भेटायला गेला होतात ना, काय झालं मग तिथे? सुंदरीनं होकार दिला? मला खात्री आहे तिनं होकार दिलाच असेल, कारण तिचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. धनंजय तुम्ही तिने थोडा वेळ मागितलाय. वेळ? आता आणखीन कशाला वेळ हवाय तिला? धनंजय तुम्ही समजवायचं ना तिला. तुम्ही असं शांत कसे उभे राहू शकतात? तुम्ही शांत व्हा आई. आई, आपण सुंदरीला फोर्स नाही करू शकत लग्नासाठी. अहो सावी तर तिची मुलगी पण नाहीये, तरी पण ती आपल्या मुलीप्रमाणे तिला वाढवते. आणि आई, जेव्हापासून सावीला सगळ्या गोष्टी कळायला लागल्या तोपर्यंत आदित्य तिच्या आयुष्यात आला होता. आता अशी परिस्थिती आहे ना की सावी आदित्यशिवाय राहू शकत नाही आणि सुंदरी सावीशिवाय. आणि कमो नाही हो, आदित्य सावीचा बाप आहे. कोणत्या हक्काने आपण सावीला हिरावून घेणार आहोत आपण त्याच्याकडून? चला, म्हणजे हट्टापायी मी आणि सुंदरीने लग्न केलं, पण उद्या सावी जेव्हा प्रश्न विचारेल की बाबा असताना तू दुसरं लग्न का केलंस, आदित्य बरोबर का राहत नाही, तेव्हा तिला काय उत्तर देणार आहोत? नाही अहो, तुम्ही एकदा विचार करा, तिच्या मनावर काय परिणाम होत असेल. पण धनंजय तुम्हीच का नेहमी समजून घ्यायचं? तुम्हीच का त्याग करायचा? आई, कारण माझं प्रेम आहे तिच्यावर आणि तिचंही आहे माझ्यावर. आई अहो, तिने पण त्याग केलाय ना. तुम्ही हे बघा ना, सुंदरीने अजून नाही म्हटलं नाहीये, तिने फक्त वेळ मागितलाय. म्हणजे तिने जो काही वेळ मागितलाय त्यामध्ये आम्ही येऊ शकतो का? या. अरे आदित्य, या ना, या 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 बसा ना. बसा. कसं आहे? बरं आहे. मी आले, चहा पाणी करून घे. नाही राहू दे. तुम्ही सगळे म्हणजे असे असं एकत्र घरी आलात, सगळं ठीक आहे ना? बर ठीक आहे, मी सरळ मुद्द्यावरच येते. साधनाताई, आम्ही पुन्हा एकदा सरूचं लग्न लावायचा विचार करतोय. कोणाशी? आता तुम्हीच ओळखा की सुंदरीचं लगीन कुणासंग होणार ते. पण तुम्ही हे परस्पर कसं काय ठरवू शकता? सुंदरीसाठी योग्य तोच निर्णय घेतलाय आम्ही. आता कसं आहे, सुंदरीचं लगीन झालं म्हणजे सुंदरी, सावी आणि आदित्य ही तर सुखी होतीलच, पण धनंजय सुद्धा सुखी होईल असं आम्हाला आदित्यनंच पटवून दिले. काय आदित्य? आणि धनंजय, तू अजिबात काळजी करू नको, मी सगळा विचार केला. एकदा लग्न झालं ना की डायरेक्ट शहराच्या बाहेर, म्हणजे कोणाचा संबंध द्यायला नको, काही प्रॉब्लेमच नको आणि शुभ कार्याला उशीर नको. म्हणून आम्ही ठरवलंय की
लग्न उद्याच करूया आपण. पण त्या फटाफट डिसिजन घेतलं. हो म्हणजे या गोष्टीला तुझी परवानगी आहे का हे विचारायला आलो. परवानगी? धनंजयच्या मनाचा विचार न करता परस्पर सगळं तुम्ही लोकांनी ठरवून टाकलं आणि ते परवानगी घ्यायचं नाटक कशाला करताय? काय झालं? काय झालं म्हणून मलाच विचारताय? तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित माहितीये सुंदरी आणि धनंजयचं एकमेकांवर प्रेम आहे. आई आई त्या दोघांनी लग्नही करायचं ठरवलं होतं पण ते लग्न दोनदा मोडलं तेही ह्यांच्यामुळं. आणि हे सगळं माहीत असून सुद्धा तुम्ही परस्पर काहीतरी ठरवलं आणि आता आमची परवानगी घ्यायला आलाय. हे म्हणजे जखमेवर मीठ चोळल्यासारखंच आहे ना. नाही एक मिनिट. अहो परवानगी तर लागणारच ना. म्हणजे नवऱ्या मुलाची परवानगी नको घ्यायला? हो काय बोलताय तुम्ही आदित्य? अहो आदित्य तुम्ही काय म्हणालात? आदित्य तू मस्करी करतोयस ना? नाही अजिबात नाही. आदित्य अगदी बरोबर बोलतोय. मग तुम्हाला काय वाटलं? धनंजय, सुंदरी तुझ्याशीच लग्न करून सुखी होईल. आदित्यने आम्हाला सगळं पटवून दिलंय. आणि म्हणूनच आम्ही धनंजयला मागणी घालायला आलोय. कसं असतं ना, इतर वेळेला मुलाकडचे येतात मुलीला मागणी घालायला, पण आज आम्ही मुलीकडचे आलोय धनंजयला मागणी घालायला. काय धनंजय, तयार आहात ना? पण हे खरंय. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी धनंजय. माझ्यामुळे आतापर्यंत तुम्ही दोघं खूप काळ वेगळे राहिला. माझ्यामुळे एकदा लग्न मोडलं होतं पण आता मी स्वतः तुमच्या दोघांचं लग्न व्यवस्थित पार पाडलं. ट्रस्ट मी. खरं. पण तुम्ही सगळे उभे का? बसा ना, बसा. तुम्ही म्हणता ते खरंय आदित्य. धनंजयनी खूप संकटांना तोंड दिलंय. सुंदरीशी त्यांचं लग्न मोडलं आणि भयंकर सिंहा त्यांच्या आयुष्यात आली. अर्थात त्यातूनही सुंदरीनंच वाचवलं धनंजयला. नाही पण आता मी काय म्हणतोय, झाल्या गेल्या गोष्टी त्या सोडून द्या ना. महत्वाचा मुद्दा काय आहे की लग्न उद्या आहे. हो इतक्या कमी वेळात कसं काय? माझं काय म्हणणं बघा, ऑलरेडी खूप उशीर झाला. आता अजून का वेळ घालवायचा? साधनाताई, लग्न घरच्या घरी करू आणि अगदी मोजकीच घरचीच माणसं असतील. होईल हो सगळं ठीक. एक मिनिट. आदित्य, सुंदरीला यातलं काय माहितीये का? गुड क्वेश्चन. नाही. कमाल यार आदित्य, ती तयार तरी होईल का? धनंजय टेन्शन घेऊ नको. मी आहे ना, मी स्वतः सुंदरीला तयार करेन. विश्वास ठेव. मामी जरा ही बघा बरं. मंगल बघावं तेव्हा मला पिवळीच साडी असते. अगं काहीतरी वेगळं काढ की जरा. मामी सर्वसाठी चांगलं आहे. मी काय म्हणते मंगल ते? नाही ऐका, ही बघा बरं तुम्ही जरा सर्वसाठी. ऐका ना माझं, आपल्या चॉईसच्या नको, सुंदरीच्या आवडीच्या साड्या घेऊयात का आपण? अरे काय झालं? एवढ्या वेळ गप्पा मारत होता आणि अचानक गप्पा काय झाला? अगं काही नाही, असंच आपलं सहज. आणि हे काय, एवढ्या साड्या कशासाठी काढल्या? काही पूजा वगैरे आहे का? शशी आजी, यावेळी मी ही साडी नेसू का ही नेसू?
झालं तुम्ही सांगत का नाहीये? कुठला सणवारही नाहीये. एवढ्या साड्या कशासाठी काढल्या? त्या काय हे जाणून घ्यायचं असेल तर अंगणात येऊन भेट. कुठे आदित्य आणि या घरातल्या घरात काय मेसेज करतोय? अगं त्यांनी एवढा मेसेज केलाय म्हणजे काहीतरी महत्वाचं असेल ना त्याला बोलायचं. तू जाऊन तरी बघ आधी.